आता आपण अहिल्यानगर येथील निजामच्या काळामध्ये बांधलेल्या भुईकोट किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. हा भुईकोट किल्ला वक्फ प्रॉपर्टी आहे. याच्या आतमध्ये एक मजार दर्गा बांधलेली आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार निजाम शहा जो पण होता तो जेव्हा मेला, या भुईकोट किल्ल्यापासून 7 ते 8 किलोमीटर लांब अशा ठिकाणी त्याची डेड बॉडी आहे आणि तरी सुद्धा त्याच्या नावाने इथून बघू शकता हजरत पीर बाग निजाम या नावाने इथे एक दर्गा बांधलेला आहे. कधीच्या काळात बांधला गेला याचा तर पुरावा माझ्याकडे नाहीये, पण वक्फ बोर्डाच्या वेबसाईट वरती, ऑफिशियल वेबसाईट वरती wamsi.nic.in या ऑफिशियल वेबसाईट वरती 23 जून 2008 साली याचं रजिस्ट्रेशन झालं आहे. आपण इथं बघू शकता की इथं एक दर्ग्याच्या माध्यमातून एक बांधकाम केलेलं आहे. इथं दिवा लावलेला आहे, उदबत्ती लावलेली आहे. इस्लाम धर्मामध्ये दिवाबत्ती आणि धूप अगरबत्ती अशी प्रथा नाहीये. ही सगळी प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये. आणि इथं येऊन नमस्कार कोण करतं, इथं येऊन पूजा अर्चना कोण करतं याचा काही पत्ता नाही. तर अशा पद्धतीने वक्फ बोर्डाने हा अख्खाच्या अख्खा भुईकोट किल्लाच स्वतःची मालमत्ता बनवला आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी निजामशाही या भागामध्ये होती. त्याच्यानंतर काही काळाने मराठ्यांकडे हा किल्ला आला होता. त्याच्यानंतर इंग्रजांनी जिंकला. इंग्रजांकडून ही प्रॉपर्टी भारत सरकारला ट्रान्सफर झाली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आता ही प्रॉपर्टी ही गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली पाहिजे, पण ही प्रॉपर्टी स्वतःकडे कशी ठेवता येईल म्हणून इथं काहीतरी पीर बाबा नाव दिलं, मजार बांधली, दर्गा बांधला आणि अख्खाच्या अख्खा किल्ला, भुईकोट किल्ला जी की मिलिटरीची प्रॉपर्टी आहे, ती स्वतःच्या खिशामध्ये घातली. आपण समजू शकता अशाच पद्धतीनं अख्ख्या भारतामध्ये केंद्र सरकारच्या असो, राज्य सरकारच्या असो किंवा पुरातत्व विभागाच्या असो किंवा मिलिटरीच्या असो, सर्व जमिनी हडपायचा कार्यक्रम वक्फ बोर्डाने अख्ख्या भारतामध्ये केलेला आहे. आणि याला विरोध म्हणून केंद्र सरकारने वक्फ कायदा 2025 साली चेंज केलेला आहे. त्याला सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. आणि एक महत्वाची गोष्ट समजून घ्या, याच्यामध्ये हिंदू वर्सेस मुसलमान हा काहीही विषय नाहीये. हा लढा आहे अनाधिकृत पद्धतीने जमीन बळकावणारा वक्फ बोर्ड वर्सेस अधिकृत पद्धतीने संविधानाचं पालन करणारा भारतीय समाज. हे समजून घ्या, हा हिंदू मुस्लिम लढा नाहीये, तर हा लढा आहे अधिकृत वर्सेस अनाधिकृतचा.